आज बनवूया तोंडाची चव वाढवणारा मस्त झणझणीत चटकदार आंबट तिखट कैरीचा ठेचा। सीझन आहे तोपर्यंत एकदा तरी असा ठेचा नक्कीच बनवून पहा। कैरीचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी तिखट पोपटी मिरच्या घेतल्या आहेत। मिरच्यांचे देठ काढून मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे। गॅसवर लोखंडी तवा ठेवलाय, मिरच्या भाजून घेऊ। तर थोडंसं तेल टाकून मिरच्या कमी गॅसवर डाग पडेस्तोवर भाजून घ्यायच्या। तर पहा 2-3 मिनिटात मिरच्या भाजून झाल्या। आता ठेचा म्हटलं तर लसूण हा आलाच, तर 10-12 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। अर्धा चमचा जिरे मिरच्यांसोबत भाजून घेऊ। त्याचसोबत एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि थोडीशी कोथिंबीर एखादा मिनिट परतून घेऊ। लक्षात घ्या शेंगदाणे भाजलेले आहेत। आता गॅस बंद करून हे थंड करून घेऊया। आता इथे मी एक कैरी घेतली, त्याचा साल काढून कैरी अर्धी किसून घेतली। तर इथे मिरच्याही थंड झाल्यात, एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं। हे पहा याप्रमाणे। त्या कैरीचा कीस घालून फक्त एखादा पल्स मोडवर मिक्सरला फिरवून घेऊ। मस्त झणझणीत कैरीचा ठेचा तयार आहे। आता याला फोडणी करूया। त्यासाठी फोडणी पात्रात 1 चमचा तेल गरम करून घेतलं। यात अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घालून ही खमंग चुरचुरीत फोडणी या ठेच्यावर टाकूया। तयार झाला मस्त झणझणीत आंबट तिखट चटकदार कैरीचा ठेचा। चपाती भाकरी सोबत एकदम छान लागतो, तोंडाला मस्त चवच येते। एकदा तरी हा कैरीचा ठेचा नक्कीच बनवून पहा। आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत।